मुंबईची रेल्वे स्थानकं महिलांसाठी किती सुरक्षित आहेत हा पुन्हा एकदा प्रश्न चर्चेत आलाय। कारण कुर्ला स्थानकात एका सोनसाखळी चोरामुळे एका महिलेचा नाहक बळी गेलाय। कुर्ला स्थानकात काल नेमकं काय घडलं आपण पाहूया। ठिकाण कुर्ला स्टेशन। वेळ रात्री 8:15 वाजता। कुर्ला स्टेशनवरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरची ही दृश्य आपल्याला विचलित करू शकतात। या सोनसाखळी चोरानं काही क्षणात होत्याचं नव्हतं केलं। 24 वर्षांच्या सपना शुक्ला कल्याणकडे जाणाऱ्या लोकलची वाट पाहत उभ्या होत्या। त्याच वेळेस सोनसाखळी चोरांची नजर सपना शुक्लांच्या चेनवर पडली आणि क्षणात चेन हिसकावून घेत त्यानं या तरुणीलाही चक्क प्लॅटफॉर्मवरून रुळावर ढकललं। अवघ्या काही सेकंदात लोकल आली आणि सपना लोकल खाली आल्या। सपनाला तात्काळ सायन रुग्णालयात नेलं गेलं, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाला। ती मुलगी लोकल आणि प्लॅटफॉर्म याच्या मधल्या गॅपमध्ये पडली आणि जखमी अवस्थेत तिला हॉस्पिटलला असताना सायन हॉस्पिटलला ती मरण पावली। रफी बैराग शरण या सोनसाखळी चोरानं पळ काढायचा प्रयत्न केला, मात्र प्रवाशांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं। पूर्वीचं रेकॉर्ड अजूनपर्यंत काही मिळालं नाही। आम्ही शोध घेतोय। रिमांड आम्ही पोलीस स्टेशन रिमांड घेतलेले आहे। पोलीस रिमांडमध्ये जे काय निष्पन्न होईल त्याच्याप्रमाणे आम्ही अधिक तपास करत आहोत। सपना शुक्ला या मूळच्या लखनौच्या होत्या। त्या वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स मधल्या HDFC लाईफ मध्ये डेप्युटी मॅनेजर या पदावर काम करायच्या, मात्र कामावरून घरी परतताना सोनसाखळी चोरांमुळे त्यांचा जीव गेला। मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरच्या सोनसाखळी चोरांना आवर घालण्यात रेल्वे पोलीस कमी पडलेत। मंगळवारी घडलेली ही घटना रेल्वे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। त्यामुळे महिलांच्या सुरक्षेच्या बाता करणाऱ्या रेल्वे विभागाला प्रत्यक्ष कृतीचाच विसर पडलाय। अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई।